ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना चक्क आप्पे पात्रामध्ये केळी ठेवून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक असा पदार्थ करणार आहोत. कदाचित यापूर्वी तुम्ही कधीच पाहिला नसेल, केला नसेल, पण खूप जास्त अप्रतिम असा हा पदार्थ तयार होतो. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच हा पदार्थ केलाच पाहिजे. आणि आता मार्गशीर्ष महिनासुद्धा आहे, त्यामुळे केळी तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असणार आहे. त्यामुळे नक्कीच एकदा हा पदार्थ करून पहा, तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. तर त्यासाठी बघा, इथे आपल्याला केळी लागणार आहे. केळी आता शक्यतो पिकलेली असतील ना तीच वापरा, किंवा मग यापेक्षा थोडीशी कमी पिकलेली असतील ती वापरली तरीसुद्धा चालेल. फक्त कच्च्या केळ्याचा आपल्याला इथे वापर करायचा नाही. आता इथे ही केळी ना खूप जास्त मोठी आहे, त्यामुळे मी एकाच केळीचा वापर करणार आहे. पण जर तुमच्याकडे असलेली केळी लहान असतील ना, तर ती केळी तुम्ही 2 घेतली तरी चालेल. आता बघा, अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे केळीची आणि त्याचे अगदी या पद्धतीने तुकडे करायचे आहेत. आता तुम्ही लहान मोठे कसेही तुकडे करू शकता. फक्त केळी आपल्याला कट करून घ्यायची आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे. जर तुमच्याकडे आप्पे पात्र नसतील ना, तर काय करायचं नाही हे सुद्धा पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, केळीचे तुकडे करून झालेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण टाकणार आहोत. आता इथे ना आपण अजिबातच भांडी वगैरे खराब करणार नाही, म्हणजे फक्त एकाच भांड्यामध्ये हा पदार्थ करणार आहोत. त्यामुळे बघा, तुम्हाला कोणतेही भांडी वगैरे घाण करायचं सुद्धा टेन्शन राहणार नाही. आता बघा, 1 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. एका वाटीला थोडंसं कमी आहे. अगदी 2 ते 3 चमचे रवा घेतलेला आहे. आता इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे, पण जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना, तो घेतला तरी चालेल, कारण की आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे. बघा, रवासुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 2 चमचे इतपत साखर घालायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, कारण की केळीसुद्धा बऱ्यापैकी गोड असतात. आणि साखरेऐवजी ना तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजे हा पदार्थ अजून जास्त पौष्टिक होईल. आता यामध्ये बघा, थोडीशी वेलची पूड घातलेली आहे. याने छान असा फ्लेवर येतो आणि खायला सुद्धा अगदी छान लागतो हा पदार्थ. त्यामुळे बघा, वेलची पूड आणि सुंठ असेल ना तर नक्कीच आवर्जून घाला. 1 चमचा इथे मी तूप घातलेला आहे. तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता, किंवा मग बटरचा वापर सुद्धा करू शकता तुम्ही इथे. आता बघा, जितकं तुम्ही गव्हाचं पीठ घेतलंय ना, तितकं तुम्हाला इथे दूध घ्यायचं आहे. आपण सगळं साहित्य ना हे एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे. पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही, फक्त दुधाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. आता इथे बघा, मी थोडंसं दूध यामध्ये घातलेलं आहे आणि थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे. जसं जसं लागेल ना तसं यामध्ये मी दूध घालणार आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता, अगदी छान असं फाईन पेस्ट केलेली आहे. आणि जे आपल्याला उरलेलं शिल्लक दूध होतं ना, ते सुद्धा मी यामध्येच घातलेलं होतं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलं होतं. पाहू शकता, अगदी परफेक्ट असं दुधाचं प्रमाण घेतलेलं आहे. जर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ घेत असाल तर 1 वाटी दूध घ्या, किंवा मग अर्धी वाटी जर गव्हाचं पीठ घेत असाल ना तर अर्धी वाटी तुम्ही दुधाचा वापर करा. आता हे ना आपल्याला कोणत्याही बाउलमध्ये वगैरे वतायचं नाही, मिक्सरच्याच भांड्यामध्ये आपण याची पुढची प्रोसेस करणार आहोत, म्हणजे भांडीसुद्धा भरत नाही आणि काम किंवा मग आपली जी रेसिपी आहे ना ती सुद्धा अगदी झटपट बनते. आता बघा, बॅटर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता या बॅटरमध्ये ना आपल्याला इनो घालायचं आहे. तुम्ही इनोऐवजी सोड्याचा सुद्धा वापर करू शकता, पण माझ्याकडे इथे इनो अवेलेबल होता त्यामुळे मी इनो घातला आहे. तर बघा, इनो घालताना सुद्धा ना खूप जास्त नाही घालायचा, अगदी थोडासा चिमूटभर इतपत इनो घातलेला आहे. बघा, आता इनो घातल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजेच मिक्सरला लावून थोडंसं फिरून सुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता, किंवा मग अशा पद्धतीने सुद्धा चमच्याने हलवून मिक्स करून घेऊ शकता. बघा, अगदी परफेक्ट असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही, अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार आहे. आता बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती आप्पे पात्रसुद्धा ठेवून देऊया. आता आप्पे पात्रामध्ये ना थोडं थोडं तूप घालून घेऊया. तुम्ही इथे तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण तूप घातल्यामुळे ना हा पदार्थ अजून जास्त पौष्टिक होतो, त्यामुळे तूप असेल तर नक्की घाला. बघा, अगदी थोडं थोडं तूप घालायचं आहे, जास्त सुद्धा तुपाचा वापर करायचा नाही. आता जर तुमच्या घरात आत्तासुद्धा केळी अवेलेबल असेल ना
नक्कीच ही रेसिपी बनवायला घ्या. आणि जर तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल ना, तर तुम्ही इथे तव्याचा सुद्धा वापर करू शकता. तव्यामध्ये सुद्धा हा पदार्थ खूप जास्त अप्रतिम होतो. याचे छोटे छोटे तुम्ही पॅनकेक काढू शकता. बघा, तूप घातल्यानंतर अगदी या पद्धतीने थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडून तूप लागलं जातं. किंवा मग तुमच्याकडे ब्रश वगैरे असेल ना, त्याने सुद्धा तुम्ही तूप लावू शकता. आता गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे. फास्ट वगैरे गॅस जर केला ना, तर मग तूप वगैरे आहे त्यामुळे जळू शकतं. किंवा मग जर तुम्ही बटरचा वापर करत असाल ना, तर ते सुद्धा फास्ट गॅसवरती जळू शकतं. त्यामुळे बघा, अगदी स्लो गॅस ठेवायचा आहे आणि एक एक चमचा बॅटर यामध्ये घालून घ्यायचा आहे. खूप भरून सुद्धा बॅटर घालायचं नाही आहे, कारण की हे अगदी छान असे फुलले जातात. त्यामुळे अगदी जास्त सुद्धा भरायचं नाही. फक्त एक एक चमचाच हे बॅटर यामध्ये आपल्याला घालायचं आहे. सुरुवातीला घालताना बघा, कडेने घालायचं आहे आणि मग शेवटी आपल्याला मध्यभागी घालायचं आहे. आता सगळे हे मी घालून घेतलेले आहेत. आता झाकण ठेवून आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटासाठी याला एक वाफ काढून घ्यायची आहे. बघा, झाकण ठेवल्यानंतर गॅस अगदी आपल्याला स्लो ठेवायचा आहे. कुठेही फास्ट गॅस करायचा नाही. जर तुम्ही फास्ट गॅस केला ना, तर आप्पे हे जळू शकतात आपले खाली. 1-2 मिनिटांनंतर बघा, मी काढून घेतलं आहे झाकण आणि आपले आप्पे जे आहेत ना, ते किती जास्त छान टम्म फुगलेले आहेत. आता थोडेफार हे खाली चिटकू शकतात. जर तुमचं भांडं जर आप्पे पात्राचं चांगलं असेल ना, तर खाली चिकटणार सुद्धा नाही. बघा, अगदी हलक्या हाताने आपल्याला हे काढायचं आहे. अगदी खूप जास्त मऊ झालेत ना, त्यामुळे निघायला ना थोडाफार त्रास होऊ शकतो. फक्त चमच्याने तुम्हाला अल्लाद्री हे काढून घ्यायचं आहे सगळीकडून. पाहू शकता किती जास्त मऊसूत असे हे आप्पे जे आहेत ते तयार झालेले आहेत. बघा, खालच्या साईडने छान असा रंग सुद्धा आलेला आहे. आता अशाच पद्धतीने सगळे आप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. जे जे आप्पे झालेत ना, ते पलटी करून घ्यायचे आहेत. शक्यतो मधले जे आप्पे आहेत ना, ते लवकर होतात आणि शेवटचे आप्पे आहेत ना, ते व्हायला थोडासा टाईम लागतो. त्यामुळे बघा, हे मधले जे 3 आहेत ना, हेच फक्त मी पलटी करून घेतलेले आहेत, कारण की जे कडेचे आहेत ना, ते अजून झालेले नाही आहेत. आता पुन्हा आपण यावरती झाकण ठेवून घेऊया आणि अशाच पद्धतीने जे कडेचे आहेत ते सुद्धा छान असे गोल्डन रंग येतोपर्यंत होऊन देऊया आणि मधले सुद्धा छान असे होऊन देऊया. बघा, कडेचे आणि मधले हे दोन्ही छान आप्पे आपले तयार झालेले आहेत आणि रंगसुद्धा खूप जास्त सुरेख असा रंग आलेला आहे. जे मधले आहेत ना, ते सुद्धा पलटी करून घेऊया. बघा, किती छान असा रंग आलेला आहे. अगदी बदामी रंग येतोपर्यंत ना हे आप्पे आपल्याला होऊन द्यायचे आहेत आणि अगदी एक 5 ते 6 मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार होतो. खूप जास्त सुद्धा वेळ लागत नाही. पाहू शकता किती जास्त मऊ झालेले आहेत. अगदी ज्यांना दात नाही ना, ते सुद्धा हा पदार्थ खाऊ शकतात आणि पौष्टिक सुद्धा आहे. मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा मग नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. आता अशाच पद्धतीचे सगळे आप्पे मी दोन्ही साईडने होऊन देते आणि मग एका प्लेटमध्ये काढून घेते. बघा, आपले आप्पे तयार करून झालेले आहेत आणि रंगसुद्धा खूप छान असा आलेला आहे आप्प्यांना. नक्कीच एकदा अशा पद्धतीचे हे पौष्टिक आप्पे करून पहा. आपण नेहमी रव्याचे तिखट आप्पे असतात ना, ते तर नक्कीच करतो, पण या पद्धतीचे गोड आप्पे सुद्धा नक्की करून पहा. खायला म्हणाल ना, तर अगदी अप्रतिम लागतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगते, नक्कीच एकदा करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.